सध्या उमेदवार भरपूर आहेत. पण त्यातून सध्या काम करणारा उमेदवार म्हटलं तरी एकच आहे. जिल्हा परिषद गटामध्ये अ, आबा मोटे यांची पत्नी उभा आहे, संगीता सोमा मोटे. आबा मोठेचं काम खूप छान आहे. आम्ही 15 वर्षापासून त्या सोबत बघत आहे. 24 तास लोकांना वेळ देतात. बाबासाहेब देशमुख आणि आबासाहेब दीपक आबांची युती आहे. आपला जिल्हा परिषद गटामध्ये संगीता सोमा मोठे कोण यांची आहे फक्त उमेदवार? हवा आबा मोठे एक आबा मोठे येते निवडून हो. काय अडचण नाही. पद नसताना एवढी काम आहेत. मग आता पद आलं तर काम भरपूर होणार. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. मित्रांनो, तुम्ही पाहताय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील घेरडी जिल्हा परिषद गटामध्ये आलोय. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वारं सर्वच ठिकाणी वाहत असलेलं दिसून येतंय. आज आपण अशाच म्हणजे की घेरडी जिल्हा परिषद गटात आलोय. या ठिकाणी जिल्हा परिषदेचं वारं कशा पद्धतीनं येथील उमेदवार कोण असणार या सर्व आपण माहिती आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भैया, काय आज कसा आहे, काय जिल्हा परिषद गट काय म्हणतोय, कोण आहे उमेदवार? सध्या उमेदवार भरपूर आहेत. पण त्यातून सध्या काम करणारा उमेदवार म्हटलं तरी एकच आहे. जिल्हा परिषद गटामध्ये आबा मोटे यांची पत्नी उभा आहे, संगीता सोमा मोटे. काय विकासाचं काय ते धोरण असणार आहे त्यांचं? हा जो विकास दिसतो ना, हा विकास भरपूर त्यांनी विकास केलेला आहे. आणि त्यांचं काम म्हटलं तर भरपूर काम आहे. एकंदरीतच उमेदवाराची चाचपणी करत असताना आपण काय कशा पद्धतीनं ह्या उमेदवाराचं काय पुढील काय काम असणार आहे ह्यांचं? पुढील काम त्यांचं आतापत्रचं काम म्हटलं तर भरपूर काम आहे. अजून इथून पुढं काम भरपूर होणार आहे त्यांच्या हातून. आणि त्यांना समाजसेवेची भरपूर आवड असल्यामुळे आहे ना, मी बऱ्याच दिवस बघत आलोय. रातना दिवस काम करतात ते. काय दुसरे सुद्धा नागरिक आहेत, काय सांगू शकाल काय? आबा मोठेचं काम खूप छान आहे. आम्ही 15 वर्षापासून त्या सोबत बघत आहे. 24 तास लोकांना वेळ देतात. बाबासाहेब देशमुख आणि आबासाहेब दीपक आबांची युती आहे. महाविकास आघाडी आहे सांगोल्यातून. त्यातून संगीता आबा मोठे यांची पत्नी उमेदवाराला आहे जिल्हा परिषदला. विकासाच काय असणार आहे अपेक्षा? विकास हा त्यांच्याकडून 100% होईल हे जी आम्हाला 100% अपेक्षा आहे. आणि करतील. 24 तास आता बी बिगर पदाचं बी काम करतात ते. आणि पद मिळाल्यानंतर जास्त ताकदीने लढून काम आणतील. पाहिलं की मित्रांनो, अशा पद्धतीने इकडं गिरडी जिल्हा परिषद गटाचं वारं वाहतंय. अनेक काही नागरिक आहेत आपल्यासोबत, या इकडे बघूया आपण. काय म्हणतो जिल्हा परिषद गटात आपला? जिल्हा परिषद गटामध्ये संगीता सोमा मोठे यांची फक्त हवा आणि यांचं काम पहिल्यापासून जिल्हा परिषद आता उभं राहिले. पण सलग 20-25 वर्ष झालं त्यांचंही या गटासाठी काम आहे. अहोरात्र रात्र असो दिवस असो कधी फोन करा, रातच्या किती वाजता. आणि कोरोना या काळात ज्या वेळेला एकही माणूस गावात नव्हता त्यावेळेला फक्त आबासाहेब मोठे यांनी प्रत्येक माणसाची मदत केलेली आहे. त्याची व्हिडिओ म्हटला तर व्हिडिओ सुद्धा दावतो तुम्हाला. एकही पुढारी कुठला नेता कोणच नव्हतं गावात त्यावेळेला. आबा मोठेनं पूर्ण गावासाठी, आताच नाही कोरोना काळ सुद्धा धरा, कुठलंही धरा, त्यात 24 तास लोकांसाठी वेळ देणारा नेता म्हणून ही निवडणूक पूर्ण जनतेनं या आबानी उभा राहावं असं काय नाही, लोकांनी सांगितलं तुम्ही उभा राहा म्हणून उमेदवारी आबासाठी जाहीर झालेली. पुढील जी काय आपला विकासाचं कसं असणार आहे तुमचं इथलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहे त्या विकासाच्या बाबतीत? अपेक्षा म्हणजे सर्व लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा नेता म्हणलं तर आबासाहेब मोठे. आणि कधी या चौकात तुम्हाला रात्री 1 वाजेपर्यंत आबा दिसणार. लोकांच्या काय समस्या काय अडचणी ही सगळं आबा मोठे करणार. लोकांसाठी जाय आतापर्यंत आणि लोकांसाठी राहणार. काय 5 तारखेला मग मतदान असणार आहे, कशा पद्धतीने आपला म्हणजे नागरिकांना काय तुम्ही आव्हान करणार? नागरिकांना काय एवढी 25 वर्ष तुमच्यासाठी त्यानं दिलेत. फक्त एकच दिवस एक मतदान फक्त आबासाठी करायचंय. लोकांच्या सर्व अडीअडचणी दूर करेल अशी लोकांची भावना आहे. आणि उमेदवारी जनतेतनं आलेली आहे. ती काय आबानं मागितली नव्हती मला उमेदवारी द्या म्हणून. या 14 गावातल्या लोकांनी सांगितलं होतं की आबासाहेबांना उमेदवारी द्या. म्हणजे जनतेतनं उमेदवार आहे. त्यासाठी आबा ही आपल्या पूर्ण सांगोला तालुक्यात 1 नंबरनं आपली सीट ही आबासाहेब मोठेंचा विजय ही निश्चित आहे. पाहिलंय की अजूनही काय माणसं आहेत, काय जिल्हा परिषद गटाचं इकडचं काय वार आहे, कसं कसं आहे, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय मामा, कोण आहे इथं उमेदवार, कुठला गट आहे ही आता? कोण आहे उमेदवार, कोण आहे इकडे आपल्याकडे, कोण काय चर्चा असली काय तर उमेदवाराची? आबा मोठे उमेदवार आहे आणि उभा राहायचा आहे. ते निवडून आणायचं त्याला.
विकासाच्या बाबतीत काय आहे का माणूस चांगला ती काय हे अगदी एक नंबरचा माणूस आहे. एक नंबर माणूस. अगदी कोणाच्या बी गोरगरिबाला जागृत राहणारा माणूस आहे. काय मग मतदान कोणाला करणार आहे त्यांनाच करणार आहे कसं त्यांनाच करणार आहे, आबासाहेबालाच करणार आहे. तर या गिरडी जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे बाहेर काय काय म्हणतोय गट ही काय कोण आहे उमेदवार काय? आबा मोठे फिक्स आबा मोठे येते निवडून हो. काय अडचण नाही. पद नसताना एवढी काम आहेत. मग आता पद आलं तर काम भरपूर होणार. पुढे काय रखडलेले कामाचा विकासाचं काय विकासही होणारच. आबा आला का विकास होतोय. पहिल्यापासून बारक्यापणापासून काम चालू आहे. गोरगरीब जनतेची कामं पूर्ण केली त्यांनी. अजून काय पाहिजे आपल्याला? आबा मोठ्याशिवाय कोणच नाही. फिक्स निवडून येणार म्हणजे येणार. इकडे सुद्धा काय काय नागरिक आहेत ते काय काय मामा काय सांगू शकाल काय कोण आहे इकडे इकडं आबा मोठ्या झाला. काय आता विकासाचे काय असणार आहे त्यापेक्षा विकास त्यानं भरपूर केला. विकासासाठी काय अडचण नाही त्याची. आणि दीपक आबाजी आणि बाबासाहेबची इथे त्यामुळे तुम्हाला सांगतो दोन्ही त्या उमेदवाराला आहेत ना आमची साखळी मतं पडणार. त्याची काय अडचण नाही. 100% आमचा विजय होणार. विकासाचं काय आहे त्यांचं आता ध्येय धोरण काही नाही विकास त्या चालू आहे. पहिला बी केलाय ना अजून बी करणार आहे. ती विकासाची काय अडचण इथं नाही त्याच्याकडून. कधी फोन केला का निमेराचं माणसापाशी येऊ शकतो. इकडे कोण काय काय बोलू शकाल काय बोलायचं काय सगळ्यांनी बोलले कारण बोलायच्या अगोदर सगळ्यांनी त्यांनी अगोदर सगळं पद नसताना सुद्धा पदाच्या अगोदर त्यांनी सगळं यूज केलेलं आहे. त्यामुळे काय बोलायचं काय अडचण नाही. 100%च आबा मोठे काय अडचण नाही. आणि जनतेत नसल्यामुळं कारण आम्हीच त्याला सांगितले उभा करा. त्यांना उभा करा तिकीट मिळालं नाही काय नाही सगळं आम्ही सगळं जनतेतनं सगळं हे केलेलं आहे. त्यामुळे एक नंबर आबासाहेब मोठे. पद नसताना एवढं कामं झाली ती आणि पद झालं तर किती कामं काय बोलायचं गोष्ट राहिली नाही तर काय करतात. एक नंबर काम आहे काय अडचण नाही. काय आहे मामा तुम्ही काय सांगू शकताय काय आबासाहेब मोठे. काय कसं काय म्हणजे त्यांना आबासाहेब मोठे म्हणजे जनतेच्या म्हणजे गिरडे गटात आहे ना कुणालाही आवराचं कधी पण काय अडचण आली एका फोनवर त्या जायला हजर राहणार. कुणाच्या काय अडचणी वगैरे सगळ्या दूर करणार. असं म्हणजे माणसाच्या अंधकारणात बसलेला माणूस आबासाहेब मोठे. पाहिले की मित्रांनो याच गिरडी जिल्हा परिषद गटामध्ये अजून काही नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत. तुर्तास आता आपण थांबूया. इथून पुढे काय मामा काय सांगू शकाल तुम्ही काय सध्या गिरडी जिल्हा परिषद गटाची जी निवडणूक आहे सुरू झालेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये साधारणपणे म्हणजे उद्या एकंदरीत चित्र स्पष्ट होईल. म्हणजे उमेदवार कोण आणि चिन्ह वगैरे वाटप सगळं होईल. येणाऱ्या काळामध्ये आबा मोठे आमच्या गटातून आहे जिल्हा परिषद गटातून गिरडीच्या आणि 100% निवडून येणार. 100% बाबासाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे आणि दीपक आबा आणि बाबासाहेबांची युती होऊन आज आबासाहेब मोठे हे त्यांना उमेदवारी दिलेले आहे आणि ते निवडून 100% येतील यात काही शंका नाही.